कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची होणारी पायमल्ली लक्षात घेता निर्बंध अधिक कडक करण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहे। बुधवारी हॉटेल संचालक, हॉकर्स, रिक्षाचालक संघटना आणि मंगल कार्यालय संचालकांचा आढावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बचत भवन येथे घेतला। या बैठकीला मनपा आयुक्त प्रशांत रोढे, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आदींसह सर्व संचालक उपस्थित होते। या बैठकीदरम्यान विविध निर्देश देण्यात आले आहे। ऑटो रिक्षा चालकांचे लायसन रद्द होणार आहे। तसेच हॉकर झोनवर कारवाई होणार आहे। याकरिता प्रशासनाने कारवाई करताना व्हिडिओ चित्रीकरण करणे गरजेचे आहे। तसेच आता नियम तोडणाऱ्या मंगल कार्यालय संचालक सोबतच आणि वधू व वर यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार आहे। त्याचबरोबर हॉटेलमध्ये 50 पेक्षा अधिक ग्राहक आढळल्यास दंडात्मक कारवाईसह हॉटेल सील करण्यात येणार आहे। तसेच होम क्वारंटाईनचे नियम तोडल्यास त्या व्यक्तीला टॅक्समधून 25,000चा दंड करणार आहे। त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे। या ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठान, हॉकर प्रतिष्ठान, लॉन मालिक या सगळ्याच्या संघटनासोबत चर्चा करून असं निर्णयावरती आपण येतो आहे की इथून पुढे जर कोणते प्रकारचे शासनाचे आदेशाचे, जिल्हा प्रशासनाचे आदेशाचे जे उल्लंघन झाल्यास त्याच्यावरती फायनान्शियल ॲज वेल ॲज लीगल ॲक्शन विल बी टेकन ऑन द स्पॉट। 50,000चा किमान दंड, ज्या लग्नामध्ये 50पेक्षा जास्त लोक आढळलं आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये ऑर्गनायझर आणि जे इव्हेंट पार्टिसिपंट आहेत वर वधू पक्षाचे लोक, त्याला पण त्या गुन्ह्यावरती सामील करण्यात येतील। त्याशिवाय इथे जे रेस्टॉरंट्स, बाकीचे ज्या ठिकाणी खूप जास्त गर्दी होते आहेत त्या ठिकाणी जे 50% पेक्षा जास्त आसन व्यवस्थेमध्ये लोक आढळल्यास तर त्याच्यावरती 25,000चा हेफ्टी फाईन ते ठेवण्यात येणार आहे। जिल्ह्यामध्ये असं पण कधी आढळतात की होम आयसोलेशन जे लोक घेतात पण त्याच्यामध्ये 5वा 6वा दिवशी ते आयसोलेशनचं पूर्ण करून ते बाहेर निघतात, तर त्या ठिकाणी प्रत्येक होम आयसोलेशन करणाऱ्या व्यक्तीकडून आम्ही बंधपत्र घेणार आहे आणि जर ते बंधपत्राचा भंग झाला तर त्याला कंपल्सरी इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये ठेवून आणि त्याच्यावरती 25,000चा आम्ही दंडचा लावण्याचे प्रावधान करतो आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना मी आवाहन करतो की दिलेले दिशानिर्देश जे आहेत ते सगळ्याचे सामूहिक स्वास्थ्यासाठी खूप जास्त अपेक्षित आहेत। मास्क लावावे, डिस्टन्सिंग ठेवावे आणि कुठल्याही गर्दीचे स्थान आपण ते टाळावे। याच्यामध्ये आपण जे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर त्याच्यामध्ये लोकांनी मास्क बिना वापर आढळला तर त्याच्यावरती सुद्धा 5,000चा दंडात्मक कारवाई करण्यासाठी आपण आदेश काढलेले आहेत। हे सगळे आदेश हेतू लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे पालन करावा आणि पुढे आपली लॉकडाऊन सारखी स्थिती येऊ नये म्हणून हे सगळे पाऊल आपण चलतो आहेत। आणि आज सर्व संघटनाची बैठकमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, चाहे वो हॉकर असोसिएशन हो, चाहे वो ऑटो असोसिएशन हो, एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला भेटलेले आहेत आणि आम्हाला निश्चित वाटतो आहे की येणाऱ्या काही काळात आपण कोविडच्या परिस्थितीमध्ये आळा बसू। समय में कोई फेरबदल? सध्या स्थितीत आपण 11चे रेस्टॉरंटचे टायमिंग ते 10ला ठेवतो आहे आणि सामान्य स्थापना जे आहे ते 9ला ठेवतो आहे। त्याचा हेतू एवढाच आहे की जास्त लोकांना गर्दी करू नये आणि कुठल्याही वस्तू घेण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी तिथे कोणत्याही प्रकारचा जास्त भीड होता कामा नये। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।